तर राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीयेत। 9 वर्षाच्या नातीवर आजोबांनाच अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। पुण्याच्या पर्वती भागातील संतापजनक ही घटना आहे। नराधम 50 वर्षीय आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। नागरिकांनी पाहिल्यानं मोठा अनर्थ टळलाय। पूर्ण नका मारलेले तिला आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्काराचं केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे। पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला। माझा मोबाईल चोरला होता ना तेव्हा मी त्याला हाकलून दिलत की तो बाबा माझा सासरा नाही काय नाही म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात ते म्हणले आम्ही सहज बघू। आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला। तर नसरापूर प्रकरणामध्ये धक्कादायक बाब उघड झालेली आहे। नराधमानं मुलीच्या छातीवर जोरात बुक्क्या मारल्या। मुलीचा मृत्यू झाला आहे की नाही हे बघण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालात ही संपूर्ण माहिती समोर आली आहे। नराधमानं तोंड दाबून अमानुष अत्याचार केल्याचं सुद्धा नमूद केलंय। मुलीच्या मृतदेहाची तज्ज्ञांकडून इन कॅमेरा तपासणी करण्यात आली। तर नसरापूर अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। अत्याचार केलेल्या गोठ्यात नराधम सुमारे 6 दिवस राहिला। जवळच विटा उचलण्याचं काम तो करत होता। ज्या दिवशी काम संपलं त्याच दिवशी त्यानं अत्याचार केला। अत्याचाराच्या दिवशी दारूच्या नशेत होतो। नराधमानं पोलिसांना हा जबाब नोंदवलाय। नसरापूर अत्याचार प्रकरणी ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ज्या गोठ्यामध्ये त्यानं या पीडितेवर अत्याचार केला, अल्पवयीन मुलीवर चिमुरडीवर अत्याचार केला, त्या गोठ्यात तो 6 दिवस राहिला होता अशी माहिती समोर येते आहे। या संदर्भात अधिकची माहिती पाहूया। अत्याचार केलेल्या गोठ्यात भीमराव कांबळे सुमारे 6 दिवस राहिला। जवळच विटा उचलण्याचं काम करत होता। त्याचं काही साहित्य सुद्धा तिथेच होतं। ज्या ठिकाणी विटा उचलण्याचं काम होतं तिथेच मुलगी खेळायची। भीमराव कांबळेची तेव्हापासूनच मुलीवर नजर होती। ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्याच दिवशी त्यांना अत्याचार केलाय। गोठ्यात नेण्यापूर्वी नराधमानं मुलीला खायला सुद्धा दिलं होतं। गाठी शेव ही खायला दिली होती। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भीमराव देखील तिला शोधण्याचं नाटक करत होता। मुलीचे नातेवाईक ग्रामस्थ गोठ्याकडे जाताच तिथून त्यांना पळ काढला। अत्याचाराच्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो असा नराधमानं पोलिसांना जबाब नोंदवलाय। स्वतःच्या बचावासाठी भीमराव कांबळे खोटं बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, नसरापूर प्रकरणी आज दिवसभरात काय काय घडलेलं आहे, काय काय अपडेट्स आहेत? नसरापूर प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट ती आहे की आज पहाटे त्या नराधम आरोपी सोबत पुणे पोलीस स्वतः जाऊन तो सगळा सीन रिक्रिएशन केला। म्हणजे जी तशी घटना घडली ती तशीच पुन्हा घडवून आणली, जेणेकरून आणखीन पुरावे जे आहेत ते भक्कम होतील आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल। कारण अशा जे गुन्हे असतात ते संवेदनशील गुन्हे म्हणून पाहिले जातात आणि त्या संवेदनशील पद्धतीनेच हाताळले जातात। म्हणून घटना कशी घडली
ती कशा प्रकारे केली, त्यांनी कशा प्रकारे क्रूर जो आहे अत्याचार केला आणि त्याची निर्गुण हत्या केली, हा सर्व तपास जो आहे तो पोलिसांनी केला. तसं ते वातावरण निर्मिती केली आणि त्या पद्धतीने आणखीन केस कशी स्ट्रॉंग करता येईल याच्या पद्धतीने सर्व हा पहाटेच्या सुमारास केलं. कारण पहाटेचीच वेळ का? कारण आरोपीला लोक मारवू शकतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी पहाटेची वेळ निवडली. त्यासाठी एक विशेष तपास पथक देखील तयार केलेलं आहे. ते तपास देखील करत आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट तयार करून 15 दिवसाच्या आत त्या आरोपीला कशा पद्धतीने शिक्षा होईल त्याचं सर्व चालू आहे. त्यासाठी आज रिक्रिएशन सीन करण्यात आला. त्याच्यामध्ये काय केलं की आरोपी कुठून कसा गेला, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार कसे केले, ठीक तो आहे. इतक्या दिवस आणि प्रीतम, कसे ते टेहळणी केला, पर्वतीमधील सगळ्या काय नेमका अपडेट समोर आलेला आहे? पर्वतीमध्ये सुद्धा धक्कादायक घटना घडली आहे. बरोबर. आज काल रात्री 9 वाजता पर्वतीमध्ये एक 50 वर्षीय व्यक्ती एका लहान मुलीचे कपडे उतरवत होता आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हे जवळच्या लोकांच्या लक्षात आलं. मुलगी रडत होती म्हणून त्यांनी डोकावून पाहिलं तर तो अतिप्रसंग करण्याच्या तयारीत होता. मात्र हे वेळीच लोकांनी रोखलं आणि त्याला चांगला चोप ठीक. दिला. ठीक. घटनास्थळी पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेतलं. ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा.